गोष्ट आहे. याच्या मागे तिला भोगावा देखील लागलेला आहे. मला असं वाटतं की तिच्या मेहनतीचं हे फळ आहे की आज आणि मी खात्रीने सांगतो त्या पाठी संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमी तिच्या पाठीशी खंबीर उभे राहतात. दुसरीकडे ज्या ठिकाणी फेरीवाले लोक आहेत 150 मीटरच्या पुढे आल्याने अनेक फेरीवाल्यांचा देखील या ठिकाणी विरोध होतोय, त्याला कसं पाहतो? मला असं वाटतं की फेरीवाल्यांचं आंदोलन 2018ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच सुरू केलं, 17ला बरोबर आहे. त्यावेळेला आम्ही ओरडून सांगत होतो की बाबा 150 मीटरपर्यंत कोणालाच गाडी लावून दिली. याच्या बाबतीत आम्ही पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही रेल्वे पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही कोर्टात गेलो, आम्ही सगळं केलं. आज 2026 चालू आहे आणि 2026ला देखील तशाच प्रकारची परिस्थिती. जर कोर्टाला घेणं देणं नसेल, जर पोलिसांना घेणं देणं नसेल, जर रेल्वे पोलिसांना घेणं देणं नसेल आणि जर बाहेरनं येणारी लोक इथे धंदा लावणार असेल तर एक मराठी पोरगी देखील इथे धंदा लावणार, त्याच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहणार. नियम सगळ्यांसाठी सारखा आहे ना. त्या दिवशी मी आलो त्या दिवशी किमान 3-3.5 हजार फेरीवाले इथे उभे होते, बरोबर आहे. मग हिच्यावर का बंदी? नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे ना. ज्या दिवशी पोलीस खातं नियमाने वागेल ना त्या दिवशी आम्ही देखील नियमाने वागू. थँक्यू. आता याच्यावरती कारवाई केली तर मनसे म्हणून तुमची काय भूमिका? हा, पालिकेने समजा आता कारवाई केली. पालिकेला जर कारवाई करायची असेल तर पालिकेने 2017 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जेव्हा पहिलं पत्र आलं की 150 मीटरमध्ये असलेल्या गाड्यांवर कारवाई करा, ते 2017 ते 2026 का कारवाई केली नाही याच्याबद्दलचं पहिलं आम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागेल त्यांना. ठीक. आज अचानक एका मुलीने व्यवसाय लावल्याच्या नंतर जर तुम्हाला कारवाई करायची वाटत असेल तर आम्ही त्याचा विरोध करू. थँक्यू. आता दुकानाला सुरुवात झाली आहे. अविनाश दादांनी खूप मदत केली आहे मला गाडीसाठी पण. गाडी जी आज उभी आहे आपली नवीन ती त्यांच्याचमुळे. मी जेव्हा गाडी यूज करत होती ती रेंटनी यूज करत होती. दादांनी मला खूप मदत केली आहे. आणि दुसरी गोष्ट दादांनी मला खूप हिंमत दिली की तू करू शकते. त्यांचं एक म्हणणं आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट पोस्टमध्ये टाकलेलं की मराठी लोकांनी बिझनेस करावा, मराठी मुलांनी बिझनेस करावा, यासाठी मी पैसा लावतो, तुम्ही बिझनेस करा, असं वाक्य आहे दादाचं. आणि आज त्यांनी खरंच ते करून दाखवलं. राज ठाकरेंसाठी काय मेसेज देणार? मला एवढंच वाटतं की त्यांनी इथे एकदा व्हिजिट करावं. मी दादाला बोलली होती पण ते बोलले थोडेसे बिझी आहेत, पण जेव्हा पण इथे येईल खूप 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 आनंद होणार. खूप दादा. ठीक.